नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. जुनाट आजार, पोटाचे आजार, गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, बीपी, शुगर, कफ, मूळव्याध, हातापायात मुंग्या येणे, डोळ्यांचे आजार, स्पॉन्डिलोसिस अशा अनेक जुनाट आजारांवर विना ऑपरेशन, विना दुष्परिणाम, कायमस्वरूपी उपचार करणारे डॉक्टर शार्दूल ससे यांचे गांधीनगरमधील मोहिते मळ्यात असणाऱ्या आरोग्य ॲक्युपॉइंट सेंटरमध्ये दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत आणि कोल्हापूर कळंब्यातील दत्तोबा शिंदे नगरामध्ये दररोज सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अवश्य भेट द्या. रुई कबनूर रस्त्यावरील गावालगत असणाऱ्या ऊसाच्या फडाला दुपारी अचानक आग लागली. यामध्ये गट नंबर 857 आणि गट नंबर 858 मधील सुमारे 5 एकर ऊस जळाला असून तोडणी सुरू असणाऱ्या फडातील ऊस वाहतुकीच्या 5 बैलगाड्या देखील जळाल्या आहेत. यामध्ये ऊसाचे सुमारे 3 लाख तर बैलगाड्यांचे सुमारे 2 लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील रुई इथल्या गट नंबर 857 आणि गट नंबर 858 मध्ये कुमार खूळ, जीवनधर खूळ, महावीर खूळ, राजेंद्र खूळ यांची शेती आहे. 2 दिवसांपासून 11 बैलगाड्यांच्या मदतीने ऊस तोडणी सुरू आहे. आज दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास अचानक ऊसाच्या फडाला आग लागल्याचे ऊसतोड मजुरांच्या लक्षात आले. तात्काळ मजुरांनी आपली बैले फडातून बाहेर काढली. परिसरातील शेतकऱ्यांना ही घटना समजताच एकत्र आले. शेतकऱ्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. ऊस तोडणी सुरू असलेल्या ठिकाणच्या 6 बैलगाड्यांपासून ऊस आणि पाला बाजूला करून 6 बैलगाड्या सुरक्षित केल्या, पण बाकीच्या 5 बैलगाड्या मात्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. यामध्ये 6 गाडीचे दोन्ही टायर जळत असताना फुटल्या आणि जोरजोराचा आवाज झाला. यामध्ये बैलगाड्यांचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले तर ऊसाचे सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या प्रसंगावधानाने आणि शर्थीच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आणण्यास मदत झाली आणि यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती समजताच मंडल अधिकारी जानकी मिराशी, तलाठी पूजा सावंत, पोलीस पाटील नितीश तराळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.